पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील आशागड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या सरावली उपकेंद्रात सरकारच्या नियमानुसार दर मंगळवारी गरोदर मातांची तपासणी शिबिरं घेतली जातात। मात्र 8 जुलै रोजी झालेलं हे शिबिर डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे अपयशी ठरलं। शिबिरात 13 हाय रिस्क गरोदर महिलांची तपासणीच झाली नाही, फक्त लसीकरण करून वेळ मारून नेण्यात आली। डॉक्टर कुणाल सोनवणे या शासकीय डॉक्टरांचा उपकेंद्रावर गैरहजर राहणं हे काही नवीन नाही। स्थानिक आशा वर्करच्या माहितीनुसार ते महिन्यातून एकदाच येतात आणि प्रत्यक्षात खासगी दवाखान्यात पेशंट बघताना त्यांचे व्हिडिओ देखील बऱ्याच वेळा समोर आले। हा केवळ नियमभंग नाही, ही लोकांच्या आरोग्याशी बेईमानी आहे। डॉक्टर सोनवणे यांच्या अनुपस्थितीवर जबाबदारी घ्यायच्या ऐवजी वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर क्षितिजा पाटील यांनी थेट त्यांचं समर्थन केलंय। आता नेमका प्रश्न असा आहे की जेव्हा वैद्यकीय अधिकारीच गैरहजर आणि वरिष्ठ अधिकारीच पाठीशी घालणारे असतील तर तेव्हा हाय रिस्क गरोदर महिलांच्या जीवाची जबाबदारी कोण घेणार? कैनाड उपकेंद्रात सायनू सावर या महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला होता, तरी यंत्रणा हललेली नाही, कोणतीही कार्यवाही झालेली नाही। आता जनतेचा संताप उफाळून आलाय। स्थानिक ग्रामस्थ, सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधी डॉक्टर कुणाल सोनवणे यांच्यावर कठोर कार्यवाही, निलंबन वा बडतर्फी याची जोरदार मागणी होत आहे। गटविकास अधिकारी पल्लवी बस्ते यांनी 8 ते 10 दिवसात सखोल चौकशी करून योग्य कार्यवाही केली जाईल अशी प्रतिक्रिया दिली। पण प्रशासन खरंच जागं होईल का, की पुन्हा एखादी आई आणि बाळाचा बळी केल्यावरच हालचाल होईल? निलेश दांडेकर, द पोलीस न्यूज, डहाणू।